नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आता सध्या मस्त उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याचा पण सीझन चालू आहे। तर आपण आज करून दाखवणार आहे मस्त असा गुळ आंबा। तर त्यासाठी मी इथं बघा ह्या छान अशा कैऱ्या घेतल्यात, 5 कैऱ्या घेतल्यात मस्त। इथं एक वाटी भरून आपण गुळ घेतला आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडीशी वेलची लागणार आहे आणि थोडंसं अगदी आपल्याला मीठ पण लागणार आहे। घेतलेलं आहे कैऱ्या इथं मस्त चिरून घेऊया, त्याची साल काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण हे साल काढायचे घेतले आणि अशा पद्धतीने व्यवस्थित साल काढून घेऊया ह्याची। सध्या मस्त असा हा आता कैरीचा सीझन चालू आहे, त्यामुळे कैरीपासून वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो। पहिली गोष्ट, उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही, मस्त लोणचं करून कैरीचं लोणचं करून खाऊ शकतो आपण, गुळ आंबा खाऊ शकतो। दुसरं म्हणजे पणही खूप छान होतं ह्याच्यापासून। कैऱ्यांची मस्त सालं काढून घेतलीत, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला थोडंसं पाणी पण लागणार आहे, मी विसरले होते सांगायचे। आता कैऱ्या मस्त आपण कट करायच्या आधी पहिल्यांदा थोडंसं पाणी ठेवून घेऊ गॅसवर। आता सगळ्यात आधी आपण कैरी कट करून घेऊया। मध्ये कोय ती आपण आता काढून टाकतोय बाजूला। अशा पद्धतीने आता आपण कैरी कट करून घेणार आहे। सगळी कैरी बारीक चिरून घेतली मस्त एकदम छान अशी, बघू शकता तुम्ही। आता मी इथं 1 ग्लासभर पाणी ठेवलेलं आहे। ग्लासभर पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया आणि त्याच्यामधूनही आपण कैरी काढून घेणार आहे। आता अगदी 5 मिनिटं आपण फक्त ही कैरी ह्याच्यातनं काढून घेणार आहे, कारण कैरीचा आंबटपणा ह्याच्यामुळे आपल्या कमी होईल, म्हणून मस्त जराशी असे उकळत्या पाण्यातनं मीठ टाकून आपण कैरी काढून घेतोय। पाण्यात टाकल्यामुळे आपल्या कैरीचा कलर बदलला आहे। गॅस बंद करते, 5 मिनिटं झालेत। अशा पद्धतीने आपण ही पूर्ण नितळून घेणार आहे चाळणीत टाकून। हे मस्त आपण गाळणीत टाकून घेतले। कैरी आपण गरम पाण्यातनं काढली, जरा मीठ टाकून घ्यायचा, पूर्ण आंबटपणा कमी होतो। बघू शकता तुम्ही, एकदम आंबट वास आलाय, पाणी पण कलर पण बदलला आहे, ह्या पाण्याचा पूर्ण आंबटपणा ह्यात उतरलाय। आता पुन्हा आपण या कढईमध्ये कैरी टाकून देऊया। आता आपण ह्यात टाकतोय गूळ, आपल्या आवडीनुसार आपण गूळ टाकूया। आता गूळ आपला वितळत चाललाय, ह्यात टाकू आपण वेलची पावडर। मस्त आता हा गूळ आपला मस्त ह्यात मिक्स होईपर्यंत आपण ह्याला आटवून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, मस्त आपला गूळ ह्याच्यामध्ये मिक्स झाला आहे पूर्ण कैरीमध्ये। आता आपला हा गुळ आंबा आता तयार झालेला आहे। दहा मिनिटं मस्त ह्याला मी गुळामध्ये चांगलं मिक्स होऊ दिलेलं आहे। बघू शकता तुम्ही, अगदी हा गुळ आंबा तुम्ही अगदी बरणीत भरून ठेवला तरी वर्षभर आपल्याला छान टिकू शकतो। मी पण असा कैऱ्यांचा सीझन आहे, मस्त असा गुळ आंबा तयार करून ठेवा, खूप छान लागतो। अगदी मुलांना डब्यांबरोबर दिला तरी चांगला लागतो, मोठे पण खाऊ शकतात, तसं काही नाही आहे। आंबट गोड कोणाला पण आवडतं। आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन उठून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।